प्रस्तुत 2 दिवसापूर्वी आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 359 पूर्ण करून थांबलेलो होतो. 359 श्लोक असा होता, जसे भ्रमरासंबंधी मग्नतेने चिंतन करणारी कुंभारीण माशी स्वतःच भ्रमर होते, तसे दृष्टांत माशीचं का सांगायचंय, तसे जो सद्ब्रह्माचे ठिकाणी आसक्त झालेला असतो तो पुरुष एकनिष्ठ ईश्वर सेवेने स्वतःच्या बलिदानाने स्वतःच तत्वता सत्यस्वरूप होत असतं. बघा, जशी ती भ्रमरी ती कुंभारीण माशीचं सारखं चिंतन करतो ते कीटक, आणि करता 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 ती जशी भ्रमर होऊन उडून जाते, तद्वत सद्ब्रह्माच्या ठिकाणी आसक्त झालेला पुरुष, किती आसक्त झालेला जो आहे त्याच्या डोक्यात दुसरं काही घुसल, एखाद्या गोष्टीचा जर त्याने नाद धरला तर त्याच्या डोक्यात दुसरी गोष्ट घुसणारच नाही. त्याचं नाव आसक्त. त्या ब्रह्माबद्दल किती आसक्त पाहिजे आपण, किती आसक्त पाहिजे, जीवना वेगोळी मासोळी, बस तैसा तुका तळमळी. पाण्याशिवाय जसं तो मासा राहू शकत नाही, एवढी ईश्वरासंबंधी आपल्याला काय पाहिजे, लागलेली ओढ लागली पाहिजे, तन्मयता पाहिजे. आणि मग तो पुरुष एकनिष्ठ ईश्वर सेवेने देवाची सेवा घडली पाहिजे. आपल्याकडून सेवाचा नसली ना तर मग मात्र आपल्याला ते ठसणार नाही 100%. आता या टॉपिकला आपल्याला बोलावं लागणार, कारण सेवा घडावाच लागेल. तुका नामा म्हणे सेवा घडावी संतांची, व्हावी कृपा घ्यावी कृपा त्यांची, तेची ज्ञान तरी तेची ज्ञान जाणावाया लागणे, संता ओळंगोनी वश कीजे. बघा, सेवा ही घडलीच पाहिजे. आत्तापर्यंत बघा, नाथबाबांचं पाहिलं तर किती सेवा घेतली, यांचं काय पाहिलं आपण, नामदेव महाराजांचं किती ईश्वराबद्दल सेवा घडलेली. देह गेला तरी चालेल माझा, पण नैवेद्य खाल्ला पाहिजे. सामान्य गोष्टीसाठी एवढा आटापीठ आहे. आणि मग तो माणूस स्वतःच्या बलिदानाने स्वतःचं जीवत्व देहत्व विसर्जन करणार तो, आणि त्या स्वतःच्या बलिदानाने स्वतःच सत्यतत्व होत असतं. ज्यावेळेला आपण देहबुद्धी समर्पण करू, जीवभाव समर्पण करू, त्यावेळेला आपण ईश्वरच आहोत याची यथार्थ जाणीव होईल. ते सांगतात, शेवटचा टप्पा होता, आळीच्या अवस्थेत असताना रूपहीन कोश भ्रमर निर्मितीची खात्री देईलच असे नाही. तो ती आळी भ्रमर होईलच असं सांगता येत नाही, कारण तिच्या तेवढ्या आसक्तीवर सगळं धरून आहे. तिला किती तिने त्याचं मनावर घेतलेले, तरी तो भ्रमरच असतो. जरी आकाराने नाही झाला तरी ती आळीच आहे ना, भ्रमर आहे. कारण ती जी आळी आहे ना, त्या भ्रमराचंच ते पिल्लू आहे, त्याचाच तो अविभाज्य घटक आहे. पण त्याला तसं होता येणार नाही. आता हे काय सांगतात, आकाराने नाही होता येणार. तद्वत जीव हा ब्रह्मच आहे, त्याचं स्वरूप आहे, पण त्याने तेवढी आसक्ती तेवढी तळमळ ठेवली तर तो होऊ शकतो. एरवी नाही, सगळी मानवजात ईश्वरच आहे, पण सगळेच का नाही बनत, कारण तेवढी चिकाटी नाही. त्याप्रमाणे मानवाच्या सीमित मृत्य दुःखांनी भरलेल्या व्यक्तिमत्वावर तो सत्य दिव्य स्वरूप आहे असे वाटत नाही. हे सगळं तुका म्हणे हा तो स्वयंपरब्रह्म. मग का वाटत नाही आपल्याला, हे ब्रह्म आहेत असं आपण जरी म्हटलोय. जगामध्ये सगळं प्राणी मात्र जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत नाही नाही, ते आहेच आहे. मग वाटत का नाही, तर त्याच्या त्या सीमिततेने वाटत नाही. तर त्या दुःखांनी त्याने मृत्य कल्पना केलेली, मी मरणार आहे, त्या दुःखांनी भरलेल्या व्यक्तिमत्वावरून तो सत्य दिव्य स्वरूप आहे असे वाटत नाही. जेव्हा दृश्य भावना विचार जीव द्रष्टा भावना विचार जीव, दुसरं शरीर मन बुद्धी आणि दृश्य भावना विचार यांच्याशी असलेले तादात्म्य, आपण इतके चिटकलेलो आहे त्याला, इतके चिटकलेले आहोत. त्याच्या असलेले तादात्म्य आत्मतत्वावर असलेल्या स्थिर ध्यान साधनेने संपवतो. हे सगळं तादात्म्य धीर साधना पाहिजे आपल्याकडं. धीर साधना म्हणजे काय, इथे स्थिर साधना म्हणजे काय, काहीही झालं तरी त्याची भूमिका आहे मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्मच आहे असा स्थिर झालेला पाहिजे. तो स्थिर साधनेने तो काय घालवतो, द्रष्टाभाव घालवतो.
त्याच्यानंतर स्वतःची भावना काय ते संपून टाकतो, विचार जीव भाव सुद्धा संपून टाकतो. त्याच वेळेला तो परमात्मा होऊ शकतो. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, जीव भाव शिल्लक राहत नाही, तो जीवच ब्रह्मरूप होऊन जातो. शरीराबद्दलचं सामर्थ्य त्याचं चिकाटी आसक्ती सोडून टाकली, मनाचं काहीच राहिलं नाही, मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी. दृश्य सुद्धा त्याला दिसत नाही, काही अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते यांच्याशी असलेले तादात्म्य आत्मतत्वावर असलेल्या स्थिर ध्यान साधनेने संपवतो. तेव्हा द्रष्टा भावना विचार जीव ते सीमित व्यक्तित्व सचितानंद स्वरूपात रूपांतरित होते. ती आळीच भ्रमरी होते. तसा हा स्वतःला संकुचित समजणारा तो कोण होऊन जातो, ब्रह्मरूप होऊन जातो. जेव्हा आळी ही आळी म्हणून राहण्याचे थांबवते तेव्हाच, आवाज येतोय, जेव्हा आळी ही आळी म्हणून राहण्याचे थांबवते तेव्हाच ती भ्रमर होते. जेव्हा मानव जीव होण्याचे थांबवतो तेव्हाच तो परब्रह्म होतो. कधी होतो परब्रह्म, जेव्हा आळी ही आळी राहण्याचे थांबवते तेव्हाच ती भ्रमर होते. तिने ठरवलं पाहिजे मला आता माझ्या या स्थितीत राहायचं नाही, माझं अंतिम साध्य ते साध्य करायचं. जेव्हा मानव जीव होण्याचे थांबवतो तेव्हाच तो परब्रह्म होतो. इथपर्यंत आपण परवाच्या दिवशी आलेलो होतो. त्याने ठरवलं पाहिजे मला जीवभावात राहायचं नाही, आता याच देहात याच डोळ्यांनी मला तो सुख सोहळा अनुभवायचा. हे कोणी ठरवलं पाहिजे, त्याने त्या आळीने ठरवलं पाहिजे मला माझ्या सत्य स्वरूपात पदार्पण करायचं, त्या स्वरूपाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसं आपण ठरवलं पाहिजे मला ते व्हायचे. इथपर्यंत आपण आलो होतो आणि तोच होतो जो ठरवतो तोच होतो. इथपर्यंत आलेलो होतो. श्लोक क्रमांक 360 आता वाचतोय. कुंभारीन कीटक सर्व क्रियासंबंधी आसक्ती टाकून देऊन भ्रमरावस्थेचा आणि त्या रूपभेदाचेच मग्नतेने चिंतन करते. बघा, कुंभारीन कीटक सर्व क्रियासंबंधी आसक्ती टाकून तिला जिथं जखडून ठेवले त्या सगळ्या गोष्टीचा तिने विसर पाडला. तसा प्रपंचाचा पूर्ण विसर झाला पाहिजे, शरीराचा पूर्ण विसर झाला पाहिजे आणि भ्रमरावस्थेचा आणि त्या रूपभेदाचेच मग्नतेने चिंतन करते. कशाचं चिंतन करते, त्या ईश्वर संबंधी. ही जशी आळी त्या भ्रमरीचं चिंतन करते तसं त्या जीवाने काय केलं पाहिजे, केवळ ईश्वराचं चिंतन, केवळ ईश्वराचे चिंतन. आणि अगदी तसेच त्या हिच्यासारखं ती किती वेदनेत आहे, तिला फक्त एवढंसं होल बघायला बाहेर काय चालले ते, तर ती जशी त्या आळी आणि तेवढीशा त्या होलमधून ती भ्रमरीचं चिंतन करते. तद्वत अगदी तसेच योगी परमात्म तत्वाचे चिंतन करून एकनिष्ठा तत्संबंधीच्या आपल्या एकाग्र चित्ताने ते स्वरूप प्राप्त करून घेतो. बघा किती आलं तुम्हाला. आपल्याला कसं तिला जशा वेदना आहेत, तिला जसं तिथं टोचा मारल्यानंतर किती त्रास होतोय, ती तेवढ्या जखडलेली आहे आणि तिला असं वाटतं मला हे जीवन नाही, आता मला ते जीवन प्राप्त करायचे. ते तद्वत जो योगी आहे, जो साधना करणार आहे, त्यांनी पण तेवढ्याच भावनेने, तिच्या डोक्यात दुसरं काय आहे का त्या आळीच्या नाही, तसं त्याच्या पण ध्यानात तेच पाहिजे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे. मग त्याची ती गोष्ट होऊ शकते. आधीच्या श्लोकातील कल्पना या ठिकाणी पुढे चालू ठेवली आहे आणि ते उदाहरण योग्यांच्या जीवनास लागू केले आहे. इतर सर्व प्रकारच्या हालचालीबद्दल सर्व उत्कंठा सोडून देऊन तो शूद्र कीटक आळी यत्किंचितही न सरकता न हालचाल करता मनात आळी विचाराचेच सातत्याने चिंतन करीत असतो. यत्किंचित बारीक सारीक हालचाली न करणाऱ्या त्याला आपल्या स्वतःच्या श्वासोश्वासाचे भानही नसते. सतत ध्यान करणारा तो पूर्ण रूपभेदाने रूपांतर झाल्यावर आळीच बनतो. त्याप्रमाणे आळीच बनतो, भ्रमरच बनतो असं पाहिजे होतं. बघू तरी पुढे जाऊ. त्याप्रमाणे जेव्हा दृश्य भावना विचार, द्रष्टा भावना विचार, दृश्य भावना विचार जगतापासून आपले लक्ष परावृत्त करून घेऊन आपल्या मनबुद्धी सत्य स्वरूपाकडे वळवतो तेव्हा त्याचे अनंत तत्वात रूपांतर होते. इथे आळीच्या ऐवजी काय पाहिजे होतं, भ्रमरीच पाहिजे होतं. कुंभारीन कीटक सर्व क्रियासंबंधी टाकून देऊन भ्रमरावस्थेचा आहे की नाही, म्हणजे तो बघा आधीच्या श्लोकात सांगितलं इतर सर्व प्रकारच्या हालचाली म्हणजे हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही किती बारकाईने सांगितलेले.
पण त्यांनी सतत चिंतन कशाचं करायचं आहे? ब्रह्मस्वरूपाचं. सर्व प्रकारच्या हालचालीबद्दल सर्व उत्कंठा सोडून तो क्षुद्र कीटक अळी यत्किंचित न सरकता, त्याच्या देहापासून बाजूला न होता, न हालचाल करता मनात आळीत विचाराचे सातत्याने चिंतन करतो. त्या भ्रमरीचंच यत्किंचित बारीक सारीक हालचाली न करणाऱ्या त्याला आपल्या स्वतःच्या श्वासोश्वासाचे भान नसते. बघा काय चाललंय याचं सुद्धा भान नाही ते त्याला. सतत ध्यान करणारा तो पूर्ण रूपभेदाने रूपांतर झाल्यावर अळीच बनतो असे लिहिले इथे, पण भ्रमर बनतो. त्याप्रमाणे दृष्टांतात जेव्हा द्रष्टा भावना विचार जीव, दृश्य भावना विचार जगतापासून आपले लक्ष परावृत्त करून घेऊन आपल्या मनबुद्धी सत्यस्वरूपाकडे वळवतो, तेव्हा हे मी द्रष्टा कशाच्या संबंधाने? दृश्य संपवलं त्याने, स्वतःचा द्रष्टत्व भाव संपवलं. आळीने स्वतःचं मी आळी आहे हा भाव संपून टाकला, भावना संपून टाकल्या, विचार संपून टाकला, आणि सगळं लक्ष जे बहिर्मुख लक्ष होतं ते काय केलं? अंतर्मुख करून परावृत्त करून घेऊन आपल्या मनबुद्धीस सत्यस्वरूपाकडे वळवतो. ती सगळी ताकद त्या परमात्म्याच्याकडे लावतो, मनाची बुद्धीची. त्याचे अनंत तत्वात रूपांतर होते, 100% होते. एवढ्या पद्धतीने जर साधना केली तरी आजही असं होतं, 100% होतं. मग अशी साधना करत नाही. का करत नाही? कारण चंचल चित्त आहे ना, ते बाहेर खेचत असतं. त्या मनाला आपल्याला ते अवघड आहे. आपण तिसऱ्याला शिकवू शकतो पण आपण आपल्याला शिकवू शकत नाही, आहे की नाही? ज्ञान इंद्रियाच्या द्वारा होणाऱ्या आपल्या अभिव्यक्तीमध्ये निर्देशित केलेल्या अनंत तत्वाच्या स्वरूपावर ध्यान करतो, तेव्हा तो उत्क्रांतीच्या अंतिम अवस्थेत पोहोचतो. बघा आपल्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा होणाऱ्या अभिव्यक्तीमध्ये निर्देशित केलेल्या अनंत तत्वाच्या रूपावर ध्यान करतो. तो बाह्य अंतर्मुख होऊन जिथं ज्ञानेंद्रियांना जे स्फुरण करणार आहेत त्या जाणीव तत्वावर त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रित करतो. आज म्हणाल तर आपल्यातील द्रष्टा भावना विचार हा जीव, भाव, शरीर, मन, बुद्धी या उपकरणाच्या द्वारा दृश्य भावना विचार जगत याचे सतत चिंतन करीत असतो. बघा आपलं फरकंटी काय झालेली आहे? आपण का तिथून बाहेर बाजूला पडलेलो आहे? तर आज म्हणाल तर आपल्यातील द्रष्टा भावना विचार हा जीव भाव शरीर मन बुद्धीशी आता काय झाला? तो द्रष्टा स्वतःला काय समजायला लागला? जीव भाव. मग त्याचं लक्ष कुठे? सर्व मिळून शरीरावरच. काय ती प्रगती करायची, काय ती काळजी करायची, ती कशाची करायची? आत्म्याची करतोय? नाही, नासक्याची काळजी करतो, तेवढी शाश्वताची कळत नाही. का? त्याला त्याचं ज्ञानच नाही. मनाची बुद्धीची या उपकरणाच्या द्वारा परदृश्य भावना विचार जगत याचे सतत चिंतन करीत असतो. हे शरीर मन बुद्धीशी असलेले आपले जीव तादात्म्य निवृत्त करून घ्यावयास हवे आणि आपले लक्ष आत्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता आत्म्याकडे वळावयास हवे. या ठिकाणी दिलेले उदाहरण फारच उचित असे आहे. कोशाच्या अवस्थेत असताना अळी अगदी सामान्य कीटकासारखी वागत असते. ती कीटकाप्रमाणे दिसते, कीटकाप्रमाणे हालचाल करते. हा एक त्याच्या उत्क्रांतीचा टप्पा असतो आणि त्याला अद्याप कुंभारीन माशीमध्ये विकसित व्हावायचे असते. या क्षुद्र कोशामध्ये सुप्त असलेले आळीचे सर्व गुणधर्म असतात. कुंभारणीची अवस्था ही त्याच्या उत्क्रांतीची परिपूर्ती असते आणि ती आपल्या ध्यान साधनेत पुरता वेळ गेल्यावर तशी होते. ही त्याप्रमाणे जीव हा मूलतः दिव्य स्वरूपाचा असतो, परंतु त्या क्षणाला ते दिव्यत्व व्यक्त नसते. बघा ती कुंभारीन माशीच आहे, तो भ्रमरच आहे, परंतु सतत जर त्याचं चिंतन केलं तर तो भ्रमर ठरू शकतो, नाही तर तो आळीच. तसं आपण जर सतत ध्यान केलं, कसं करणार? सतत ध्यान कसं करू शकतो? जसं आपण आपल्या शरीराच्या नाव ठेवलेलं आहे, त्या नावाचं आपल्याला सतत ध्यान आहे. मध्यरात्री जरी कोणी आपल्याला आवाज मारला 2-3 तरी आपण नक्की ओव देतो, एवढं खोल गेलेले. तद्वत हे जे आपण ऐकतो मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, हे पूर्ण आतमध्ये दृढ झालं पाहिजे.
उलट आतूनही तसंच स्वप्न पडलं पाहिजे. नाथबाबा म्हणतात जे दिवसभर खाल्लं त्याची ढेकर येतो ना, तसं जे चिंतन केलेलं आहे तसं स्वप्नामध्ये सुद्धा ती स्थिती झाली का समजायची हरिभक्ती उत्तम प्रकारे ठसावली. त्याप्रमाणे इथं ते सांगतात कुंभारणीची अवस्था ही त्याच्या उत्क्रांतीच्या परिपूर्तीतच असती. ती आपल्या ध्यानावस्थेत पुरासा वेळ गेल्यानंतर नाही. मध्ये कुठे गेलो होतो? या ठिकाणी उदाहरण दिले. ती कीटकाप्रमाणे दिसते आणि कीटकाप्रमाणे हालचाल करते. हा एक त्याच्या उत्क्रांतीचा टप्पा असतो आणि त्याला अद्याप कुंभारीण माशीमध्ये विकसित व्हावयाचे असते. या शूद्र कोशामध्ये सुप्त असलेले आळीचे सर्व गुणधर्म असतात. त्याच्यामध्ये जे व्हायचे ते सगळे गुणधर्म याच्यात आहेत, परंतु त्याला सातत्यपूर्वक त्याचं चिंतन केलं तर ती माशी आळी काय होऊ शकते? भ्रमर होऊ शकते. कुंभारणीची अवस्था ही त्याच्या उत्क्रांतीची परिपूर्ती असते आणि ती आपल्या ध्यान साधनेत पुरेसा वेळ गेल्यावर तशी होते. ही तिने जर सतत त्या भ्रमराचं ध्यान केलं तर ती काय होती? भ्रमर होती. त्याप्रमाणे आता सिद्धांत जीव हा मूलतः दिव्य स्वरूपाचा असतो, कोणाचाही असू द्या, परंतु त्या क्षणाला ते दिव्यत्व व्यक्त नसते, सुप्त स्थितीत आहे. सतत दिव्य आत्मतत्वावरील चित्त एकाग्रतेने मानवी उत्क्रांतीची जी अंतिम अवस्था असते अशा अनंत तत्वात भरारी मारू शकतो. त्यावेळी जीवभाव दिव्यत्वात विलीन होतो. तो स्वतःही ब्रह्म आहे, पण जर त्याने सतत त्याचं ध्यान चिंतन करत राहिला तर एक दिवस तो परब्रह्म आहे असं सिद्ध होऊ शकतो. आणि जर त्यांनी तसं नाही केलं तर ती आळी राहू शकते, आळीच राहू शकते. तसं तो मरेपर्यंत जर ती गोष्ट त्यांनी प्राप्त नाही केली तो शेवटी काय राहू शकतो? जीवच. बरं, त्या जीवामध्ये जे बनायचे त्याचे सगळे गुणधर्म आहेत, फक्त काय कमी पडतंय? त्याचं सातत्य कमी पडतंय, टोटल अनन्यत्व कमी पडतंय, म्हणून तो होत नाही. एरवी तो तोच आहे, एरवी तेचे आहे, परी काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. बघा बरोबर. त्याप्रमाणे ते श्लोक क्रमांक 361 वाचतोय. परमात्म्याचे स्वरूप अतिसूक्ष्म असते मुमुक्षु, त्यामुळे मनाच्या बहिर्गामी स्थूल वृत्तीने त्याप्रत पोहोचता येत नाही. बघा, परमात्म्याचं स्वरूप सूक्ष्म आहे आणि जर आपण बाह्य साधनाने बाह्य त्यांनी तिथंपर्यंत पोहोचूच शकत नाही. तुम्हाला आपल्याला अंतर साधनेने हळूहळू एक एक कप्पा अन्नमयाचा, आनंदमयाचा, विज्ञानमय, प्राणमय आणि मनोमय असं एक एक कप्पा आतमध्ये करत जायचं, बाहेर काहीच नाही. ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा आणि ब्रह्मांडी पाहावा, ब्रह्म ठसा. बाहेरच्या साधनाने नाही होणार, ही अंतरंग साधने करावी. परमार्था त्यागावी सर्वता बहिरंग. परमात्म्याचे स्वरूप अतिसूक्ष्म असते, त्यामुळे मनाच्या बहिर्गामी स्थूल वृत्तीने त्याप्रत पोहोचता येत नाही. आणि सर्व साधनं चालू आहेत ती कशी चालू आहेत? बहिर्गामी चालू आहेत, बाहेरून चाललेले सगळे. म्हणून ऊपर की तो खूप बनी मगर अंदर की राम जाने, आहे की नाही? मनाच्या बहिर्गामी वृत्ती स्थूल वृत्तीने त्यापर्यंत पोहोचता येत नाही. अत्यंत सूक्ष्म बुद्धीच्या थोर मनाच्या मानवालाच, बघा कोणाला ते साध्य होईल? अत्यंत सूक्ष्म बुद्धीच्या थोर मनाच्या मानवालाच. आणि एवढं काम संत करत असतात. आपण बहिर्मुख आहे, आपल्याला काय करतात? ते अंतर्मुख करतात. आपण स्थूल दृष्टीने पाहतोय, ते आपल्याला कोणत्या दृष्टीने शिकवतात? सूक्ष्म. आता आपण हा कापूस आहे, कोणत्या दृष्टीने पाहतोय? सूक्ष्म. आणि स्थूल दृष्टीने काय दिसतंय? कपडा दिसतोय. आपल्याला ते सूक्ष्म दृष्टीने बनवतात. त्याच्यासाठी आपल्याकडं पण मनाचा थोरपणा पाहिजे. मला हे करायचंय ही अशी मनोवृत्ती पाहिजे, त्यालाच हे बनवू शकतात. ज्याला बनायचंच नाही त्याच्या पाठीमाग किती लागले तर काय होऊ शकत नाही. अत्यंत सूक्ष्म बुद्धीच्या थोर मनाच्या मानवालाच मनाच्या असामान्य सूक्ष्मतेमुळे साधलेल्या निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त झाल्यावरच ते स्वरूप जाणणे शक्य होते. एरवी बाहेर राहून नाही करणार. मनाच्या असामान्य, मन सुद्धा सामान्य गोष्टीचं चिंतन करू शकतो, पण मनाचं अंतिम इतकं सूक्ष्म त्याला व्हावं लागणार. आणि त्यामुळे त्याला निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त झाल्यावरच
काहीच नाही, एकदम नॉर्मल, एकदम नॉर्मल. आणि त्यावेळेला तो आवाज देईल, अहम ब्रह्मास्मी, मोठ्याने घोष करू शकतो तो. ते स्वरूप आहे की नाही, शक्य ते स्वरूप जाणणे शक्य होते कधी? निर्विकल्प अवस्थेमध्ये जाणार तेव्हा, सूक्ष्म होणार तेव्हा. सत्य स्वरूपाचे ज्ञान हे गोचरतेच्या स्थूल प्रक्रियेने होत नाही. बघा, हे असं या दृष्टीने दिसल असं ते नाही. म्हणून ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कैसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे गुरुच्या मुला. तो काय असं वस्तू दाखवण्या योग्य नाही, तशा पद्धतीची नाही. सत्य स्वरूपाचे ज्ञान हे गोचरतेच्या स्थूल प्रक्रियेने होत नाही. तुमचे दोन्हीही डोळे जर धड असतील तर जगातील स्थूल वस्तू दिसू शकतील आणि त्यांचे ज्ञान होऊ शकेल. बघा, म्हणून दोन्ही नेत्र आंधळे झाले, ते त्याला जाणवू शकत नाही. ह्या स्थूल दृष्टीने काय होईल? जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतील. तुम्ही तळ्यावर गेलास, तुम्हाला त्यात कमळ दिसते. कशाने? स्थूल दृष्टीने. परंतु कमळातील सूक्ष्म सौंदर्य फक्त कविमनाच्या लक्षात येते. कमळ दिसेल, पण त्या कमळाबद्दल जो आतला भाव आहे, सूक्ष्म भाव आहे, त्याची सुंदरता आहे, ती कोणाला कळू शकते? कविमनाला दिसते. परंतु कमळातील सूक्ष्म सौंदर्य फक्त कविमनाच्याच लक्षात येते. त्यात कवीला सौंदर्य, विशेष प्रकारची मोहिनी आणि अलौकिक असे आकर्षण दिसते. बघा, त्या कमळामध्ये एक वेगळं सौंदर्य भेटतं, त्याला दिसतं, त्याचं वेगळंच त्याला आकर्षण दिसतं. कोणाला? कविमनाला. आणि तेच फुल दुसऱ्याने पाहिलंय, त्याच्यामध्ये तो भाव निर्माण होत नाही. तसा त्या कविमनासारखा तुमचा जेव्हा सूक्ष्म भाव होईल तेव्हा तुम्हाला त्या ओबड धोबड वस्तूमध्ये सुद्धा काय दिसेल? ती वस्तू दिसेल जी गुप्त आहे, उपाधी माझी. त्यात कवीला सौंदर्य, विशेष प्रकारची मोहिनी आणि अलौकिक असे आकर्षण दिसते. तुम्हाला देखील कविमनाप्रमाणे भावना असल्याशिवाय तळ्यातील त्या कमळाच्या सूक्ष्मतर सौंदर्याचे तुम्ही गुण ग्रहण करू शकणार नाही. तुम्हाला आपल्याला, म्हणून तू का म्हणे, अंगे व्हावे त्या कविमनासारखं आपल्याला व्हावं लागेल. मग देव जाणायचं असेल तर संतांनी जाणले तर आपल्याला त्यांच्या सारखंच व्हावं लागेल, त्यावेळेला जाणू शकतो. अलीकड थोडं जरी अलीकडं असलो तरी नाही दिसणार. बघा, आपल्याला एखाद्याला, आपण दोघे जण मित्र समजा टेरेसवरून पाहतोय, ते किती दिसतंय. आता हा ह्या अँगलनी पाहतोय आणि हा इकडनं, तर त्याला दिसणार नाही. त्याला काय करावं लागेल? त्याला ती जागा सोडून हा ज्या जागेवरून पाहतोय त्या अँगलनीच पाहावं लागेल, त्या जागेवरून. तद्वत ते स्वरूप जाणायला आपल्याला ते व्हावंच लागेल. आणि संत म्हणजेच ते तत्व आहे. आणि म्हणजे तुम्हाला आपल्याला त्या तत्वाचा काय स्वतः अनुभव घ्यावा लागेल किंवा ते स्वतः व्हावं लागेल. तळ्यातील कमळाच्या सूक्ष्मतर सौंदर्याचे तुम्ही गुणग्रहण करू शकणार नाही. पुढे, तुम्हाला देखील कवी मनाप्रमाणे भावना असल्याशिवाय तळ्यातील त्या कमळाच्या सूक्ष्मतर सौंदर्याचे तुम्ही गुणग्रहण करू शकणार नाही. चित्रातून तत्वचिंतक सूक्ष्मतर अर्थ काढू शकेल. तळ्यात वाढणाऱ्या कमळ पुष्पाचा गूढ संदेश त्याला समजतो. तो गूढ संदेश समजून घेण्यास सूक्ष्मतर बुद्धी लागते. आपणास असे सांगितले जाते की आजही आईन्स्टाईनचा सिद्धांत संबंध जगातील अवघ्या डझनभर लोकांनाच पूर्णपणे समजलेला आहे. बघा, अख्ख्या जगातल्या डझनभर. अस्तेच्या महापुरी रिक्तात, त्याच्यावर सुद्धा यांनी ताण आणलेला आहे, ते सुद्धा आता कमी आहे. अस्तेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी, आणि जगाची संख्या किती आहे? आपल्या देशाचीच कोटीच्या वरती आहे. अख्ख्या जगामध्ये किती लोकांना कळू शकतं? एका महान विद्वान साधूची परवा भेट झाली होती माझी, 7 तारीखला भेट झाली होती. त्यांनी सांगितलं, फक्त 1% हिंदूला जर कळालं ना अंतिम काय आहे, आणि तो जर जागृत झाला, तुमच्या सगळं काय राहणार ते म्हणले 1%. आणि त्या 1%ला जागं करणं सामान्य गोष्ट नाही. त्याच्यासाठी कितीतरी लोकांचं बलिदान जाऊ शकतं. ही गोष्ट गळी किती लोकांना कळालेली म्हणले? फक्त डझनभर लोकांनाच पूर्णपणे समजले आहे. डझनभर म्हणजे किती? 12 लोकांनाच. त्या म्हणजे माऊलीच्या याच्यावर ताण आणला यांनी. किती म्हणजे यातला बारकाईने सांगायचं.
त्या सिद्धांताचा आशय का आत्ता हे बोलतात, आत्ता हे बोलतात डझनभर लोकांना अख्ख्या जगाच्या तुलनेत. हे निरूपण कधी झालेलं आहे? 100 वर्षापूर्वी. आणि माऊली कधी बोललेले आहेत? 700 वर्षापूर्वी कोटीमध्ये एकाला कळत होतं, आता कोटीत एकालाही कळत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. कोटीत एकालाही कळत नाही आता, एवढे अज्ञानी आहेत. आणि ते अज्ञानी मुसमुसलात. ज्ञानी कधीच मुसमुसल्यावाने करणार नाही, अज्ञानी मुसमुसल्यावाने करणार. त्या कबीर बाबाच्या दो आपण हजार तो बाजार, लाखों में देख कोटी में एक, होएगा तो होएगा वो भी नाही. म्हणजे हे सुद्धा 700 वर्षापूर्वीचंच वाक्य, त्यावेळेला होते आता नाहीत. म्हणजे हे वाक्य आता जे आपण बोलतो, माऊलींच्या वेळेला अज्ञान होतं आणि माऊलींनी ते अज्ञान काढलं. आता माऊलींच्या वेळेला जेवढं अज्ञान होतं ते काढलं, माऊलींच्या पेक्षा आता जास्त अज्ञान आहे. आत्ताच्या लोकांना किती मोठी कामगिरी करायला पाहिजे, किती सगळं सोडून पळावं लागेल, तेवढे पळत नाही म्हणून जागृती बी होत नाही. त्या काळच्या संतांनी सगळ्यावर पाणी सोडलं. काय प्रमाणे? दिले संसाराशी पाणी, दिले संसाराशी पाणी. त्यावेळच्या 500-450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी, तेव्हा कुठं पाठ झाली. आता संसाराशी पाणी दिले संसाराशी पाणी, त्याच्याऐवजी संसाराला दिले अजून पाणी, आणि ते वृक्ष चांगला बळकट केलेला आहे. त्यामुळं आता अपेक्षा नाही करायची, पण तरी सुद्धा काल परते युग परते एखादा महात्मा येतच असतो, आणि ते आपल्या भाग्यात होतं म्हणून आलेले. डझनभर लोकांना पूर्णपणे समजलं नाही. त्या सिद्धांताचा आशय पूर्णपणे आणि विशेषत्वाने विकसित झालेली बुद्धीच आकलन करू शकते. पण आता मी तुम्हाला विचारतो, हे डझनभर लोकांना कळू शकत नाही ते म्हणतात, आणि आपल्याला तर कळालेले. कळाले का नाही आपल्याला? काय म्हणणे केतन, आपल्याला कळालेले? हां शिंदे साहेब, वय ऋषी, आपल्याला कळालेलं आहे का नाही? कळालेलं आहे की नाही? हां कोण काय म्हणलं? आपल्याला पण नाही कळालं. आपल्याला फक्त एक असा दिसलेला आहे लुकलुकणारा तारा, जसा जंगलामध्ये फसलेला असतो, आणि सकाळच्या वेळेला सूर्य उगवलेला आहे, तरी पण त्या जंगलात अंधार आहे. पण कुठं तरी एखादा लुकलुकणारा तेज दिसतं, तेव्हा तो म्हणतो इकडच्या दिशेने आपल्याला वाट भेटू शकते. तेवढी घनदाटता तिकडं नाही. आज आपल्यासाठी तसंच आपल्याला समजल्यासारखं वाटतंय, पण समजलेलं नाही. पण हे वाटणं ना, हे तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं, हे तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतं. यांच्या एकेका शब्दाचा विचार करायचा असतो आपल्याला. पूर्णपणे समजलेला आहे डझनभर लोकांना. त्या सिद्धांताचा आशय पूर्णपणे आणि विशेषत्वाने विकसित झालेल्या बुद्धीच आकलन करू शकते. कोण आकलन करू शकतो? ज्याची बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली आहे, लेवलच गाठलेली आहे त्यांनी ती. आत्मविचार ही सूक्ष्मतराहून, आत्मविचार ही स्तराहूनही सूक्ष्मतर, सूक्ष्मतराहूनही सूक्ष्मतर अशी बुद्धीची विचार संभव्यता आहे. किती बारीक अणुरेणुनी फोकटा, इतकं सूक्ष्म आहे ते. इतके जीव आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगामध्ये 84 लक्ष योनित जीव आहेत असं नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. जे तुमच्या त्या प्रयोगशाळेच्या दुर्बिणीतून मोजता येईल एवढे मोजले तर त्यांचंच आहे. त्याच्याहीपेक्षा असे किती आहेत. कधी कधी काहीतरी गावाला चावल्यासारखं दिसतं, पण काही किडाबिडा दिसत नाही. किती सूक्ष्म आहे तो. आता हा जो आला होता कोरोना, तो 84 लक्ष मध्ये होता काय शिंदे? होता? होता म्हणून आला ते म्हणतात. म्हणजे तो आकलनात नव्हता, आता तो प्रचितीला आला. तोपर्यंत नव्हता तो, पण तो होता म्हणून आला, तो हिसाबात नव्हता.
आत्मविचार ही सूक्ष्मतराहूनही सूक्ष्म तर अशी बुद्धीची विचार संभव्यता आहे, कारण तो खुद्द बुद्धीच्याही अतीत असणारा विचार आहे. बुद्धी समजा हा डबा आहे, हा डबा, आणि त्या डब्याच्या आत, आणि त्या डब्याच्या आतल्या कप्प्याच्या कप्प्यात, कपाटाच्या आतल्या कप्प्याच्या कप्प्यात ती स्थिती आहे, ती बुद्धीच्या खूप आतमध्ये. आणि तिथं ते लक झाल्यानंतर सगळ्याला उठून घेणार, ते ब्रह्मरूप करून टाकणार. ते म्हणतात तो खुद्द बुद्धीच्या अतीत असणारा विचार आहे. सूक्ष्म तर सूक्ष्म बुद्धीच्या संभव्यता आहे, कारण तो खुद्द बुद्धीच्याही अतीत असणार आहे. म्हणून स्थूल ज्ञान उपकरणाने त्याचे आकलन होऊ शकत नाही. स्थूलाने नाही होऊ शकत, ज्ञानी उपकरणाने सुद्धा नाही होऊ शकत. ते होणार तेव्हाच होणार. मग ते सूक्ष्म तर सत्य तत्व आपल्या आकलन केंद्र कक्षेत आणता येईल असे कोणते उपकरण आहे? प्रश्नचिन्ह. प्रगाढ ध्यान साधनेचा स्तब्ध क्षणी जेव्हा विचार सूक्ष्म होतात, तेव्हाच मन उच्चतर अतिंद्रिय दिव्य अनुभूतीशी स्वरमेळ साधते. कशाने होऊ शकतं? प्रगाढ ध्यान साधनेचा. त्याच्यासाठी 400 400 300 300 वर्ष साधना करीत बसलेले आहेत, तरी नाही. पण त्यांना काय, ते वर्म चुकले रे, ते वर्म. तेवढी साधना जर हे वर्म भेटलं तर तेवढा वेळ पण लागणार नाही. गाढ ध्यान साधनेमध्ये स्तब्ध क्षणी जेव्हा विचार सूक्ष्म होतात, त्याच्यामध्ये एक क्षण असा तुमचा येणार. प्रगाढ ध्यान साधनेमध्ये असा एखादा क्षण येणार, तेव्हा ते सूक्ष्म होतात, तेव्हाच मन उच्चतर अतिंद्रिय दिव्य अनुभूतीशी स्वरमेळ. आपण जेव्हा समजा 1 तास बसलो ध्यानाला, तो 1 तास ध्यानाचा नाही, त्याच्यातला असा एखादा क्षण तुमचं लगेच काम करून टाकणार आहे. 2 तासाच्या कीर्तनातला एखादं वाक्य, एखादा शब्द आपल्याला घडवणार आहे. ज्यांनी आपली बुद्धी शुद्ध केली आहे. शुद्ध बुद्धी कशाला म्हणतात? फक्त देव सोडून ज्याच्या डोक्यात काही नाही, तीच फक्त बुद्धी शुद्धी आहे. काय? एक ईश्वरा वाचून काही, जी अनिकलानी नाही, ती एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. बघा, देव सोडून डोक्यात नाही. अशी किती माणसं असतील देव सोडून दुसरं काही डोक्यात नाही? अशी किती माणसं असतील देव सोडून डोक्यात दुसरं काहीच नाही? पार्था बहुत बरी जे अपेक्षित विचार सुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना, एकदम परफेक्ट. अशी किती लोक आहेत? दुर्लभ. आणि त्या दुर्लभांच्या एखादा दुर्लभ असेल, आणि त्या दुर्लभाच्या प्रगाढ ध्यान साधनेत स्तब्ध क्षणी जेव्हा विचार सूक्ष्म होतात, तेव्हाच आपल्याला किती क्वालिटी आपली वाढवायची. अजून आपण शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत? तुकाराम महाराजांचं गुणवर्णन करतो कशासाठी? ते असे होते, ते असे होते म्हणून का आपल्याला तसं व्हायचंय म्हणून? आपल्याला तसं व्हायचंय. होईल काय असं कधी? होईल. ठरवलं तर 100% होईल, आणि नाही ठरवलं तर कधीच होणार नाही. ज्याने आपली बुद्धी शुद्ध केली आहे अशा मानव उत्तमांनाच, बघा, मानव उत्तमांनाच आर्य, त्यांचं नाव काय आहे? ते आर्य आहेत. बघा, त्यांच्या शब्दात ते पूर्ण पिंड ब्रह्म येतो. ते पूर्णपणे त्यांचा एक शब्द. गांधारी आहे ना, आर्य होती गांधारी, तो नव्हता, तो अनार्य होता. कोण? तिचा नवरा कोण होता? अनार्य. ती आर्य होती म्हणून म्हणले, देवा तुझ्या कुळाचा नाश करून टाकते, आणि स्वतःच्या मुलाला वज्रदेही करू शकते. ती आर्य होती, ती शुद्ध होती. जेव्हा द्रौपदीला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुंतीच्या अगोदर तिने पकडलं, येऊन दिला, आणि तू शाप देऊ नको. ती द्रौपदी आर्य होती. ती म्हणली एका क्षणात यांना राख करून टाकते. कोण म्हटली? द्रौपदी. मध्यस्थी करते गांधारी, नको नको नको, असं नको कर. 2 आर्य एकमेकाच ऐकतील, एक आर्य आणि एक अनार्य, फार ऐकायचं नाही. 2 आर्य म्हणजे
काय उत्तर सांगता येईल गणितात, पण एक आर्य ना अनार्य सांगता येईल 36. एक आर्य आणि एक अनार्य 36. 63 सांगता येईल आर्य. ते दोघं एकमेकाशी सम आहेत. बघा केवढी पावर असते. शांडिल्य म्हणली उद्या सूर्य कसा उगवते मी बघते. एवढी आहे पूर्ण त्यांचं ते. तो मानव उत्तमांनाच आर्य केवळ, आणि तोच ब्रह्म आहे, तोच चैतन्य, केवळ त्याचे ज्ञान होते. कोणाला ज्ञान होते त्याचे? ज्यांनी मनावरील आवरणे दूर केली, मनातली सगळी आवरणं फेकून दिली. मला काय व्हायचंय ठरवलं पाहिजे ना. मला काय व्हायचंय, मला प्रापंचिक व्हायचंय का हवप व्हायचंय हेच अजून ठरलेलं नाही. ज्याची मनावरील आवरणे दूर केली आहेत ते आळंदीत तसे विद्यार्थी आहेत. काही नाही, खायला नाही भेटलं तर चालेल, उद्याची त्यांना काहीच काळजी नाहीये. ते म्हणतात आहे आमचा पांडुरंग मायबाप, आम्ही माऊलीच्या संगतीत आहे ना, तेच माझा बंदोबस्त करतील. आपले ते साताऱ्याचे काय नाव त्यांचं, निलेश पवार, ते आळंदीला आल्यावर काहीच नाही आणत, असेच एका ड्रेसवर येतात. ते म्हणतात काय नाही, माऊलीच्या संगतीत गेल्यावर सगळं होते. कारण बाकीचे माऊली गाड्या करून आलेत ना, त्याच्यामध्ये ते आलेत ब्लँकेट वगैरे सगळं घेऊन, त्यांच्या आंघोळी पांघोळीचं खायचं झोपायचं करायचं. त्यांना काहीच काळजी नाही. ती माणसं होऊ शकतात, पण त्यांना आता हे भेटलं पाहिजे. परंतु परी ज्ञाने विन नासिले, एवढा विश्वास आहे. पण ज्ञानाचा अभाव आहे. एवढे महात्मे काही काही या जगामध्ये चांगलं वागणारे, त्यांच्यावर आपण जीवन ओवाळून टाकलं पाहिजे आपलं जीव, आणि त्यांना आपलं गुरु केलं पाहिजे. पण फक्त ज्ञान नाही, परिज्ञाने विन नाशिले, बुद्धी भेदासी आले. ते वेगळं पाहतात. त्यांना तुम्ही जाऊन म्हटलं ना, तुम्ही एवढे चांगले आहेत, एवढे चांगले आहेत, ज्ञान घ्या, ज्ञान घ्या ना, आमच्या बाबांचं ज्ञान घ्या ना. सगळं ते घेतं, ज्ञान घ्या, पटलं तर ठीक, नाही तर ते टाकून. तरी त्यांची बुद्धी एवढी आहे, ते म्हणणार नको, सगळं करू पण हे नको. बघा आता ते शुद्ध आहेत का? नाही. आता ते मीडियम आहेत, मीडियम. आवरणे दूर केली आहेत ज्यांनी स्वतःच्या मनाची आवरणे दूर. न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो, ही यांनी आवरणे दूर केलेली आहेत. आणि त्यातील विक्षेप कमी केलेले आहेत. विक्षेप संपत नाही. काही ना काही आपल्याला नसलं तरी कुमकुम लागूनच राहणार. हे कसं ते कसं, ते विक्षेप सुद्धा कमी झाले. त्यांचीच बुद्धी शुद्ध झालेली आहे असे म्हणतात. याच टप्प्यावर असताना वासना कमी असतात. काहीच प्राप्त करायचं त्याला शिल्लक राहिले नाही. फक्त त्याला एकच प्राप्त करायचं आहे, बस, मला माझं ईश्वर तत्व मला प्राप्त करायचं, बाकी मला दुसरं काही नकोय. हे सांगितलेले त्या शुभ संतती राजाची पोरं 3. आम्हाला हे नकोय, काय राज्य नकोय, आपली काय असेल पण ते आपल्याला हवंय, आणि त्यांना ते काहीच नकोय. तो एवढ्या लाभाचा गोसावी होईजे. याच टप्प्यावर असताना वासना कमी झालेल्या असतात पण कमी झालेल्या असतात. आणि विषय वस्तू संबंधीच्या कामना बुद्धीस अधिक विक्षेप करीत नाही. बघा ते त्याला डिस्टर्ब नाही करत. तुम्हाला सत्संगाला यायचं आहे ना, जर काहीच डिस्टर्ब नाही, सहज सगळं अनुकूल होतंय, समजायचं आर्यमध्ये येत आपण, त्या क्वालिटीमध्ये आपण आहोत. आणि आपण निघालो तेवढ्यात काहीतरी आलं आपल्याला, चाललं मागं, म्हणजे आपल्याला त्या अजून बाजूला करत नाही, त्यांनी पण आपल्याला बाजूला केलं पाहिजे. तेवढी आपली तीव्रता पाहिजे. आणि विषय वस्तू संबंधीची कामना बुद्धीस अधिक विक्षेपित करीत नाही. वस्तू विषय उपभोग क्षेत्रात जिची भ्रमती थांबलेली आहे, ज्या बुद्धीची वस्तू विषय उपभोग क्षेत्रात जिची भ्रमती थांबलेली आहे, कोणाची? शरीराची नाही, मनाची नाही, बुद्धीची भ्रमती थांबलेली आहे. अजून डोक्यात काहीच राहिलं नाही. आता कोणतंही नियोजन नाही, कोणत्याही कल्पना नाहीत, सगळं स्टॉप. अशी कंडिशन केली होती युद्धभूमीवर. जेव्हा गीता सांगायची होती ना, याला लगेच ज्ञान सांगताना वार केला असता कोणी. देवाने त्या क्षणाला सगळं स्टॉप करून टाकलं होतं, फक्त
अर्जुन आणि देव. बाकीचे सगळे अशा कंडिशनमध्ये कोण असेच सगळे. जसं आपण कधी कधी प्रोग्राम पाहत असताना जर बाबांनी तोंड उघडलं आणि तिथंच दाबलं तर शेवटपर्यंत काय दिसणार? बाबांनी तोंड खोललेलं. तद्वत ती स्थिती करून टाकलेली आहे त्यांची. तशी याची स्थिती झालेली आहे. वस्तू विषय उपभोग क्षेत्रात जिची भ्रमती थांबलेली आहे, जी भोवतालच्या विषय वस्तूच्या जाळ्यात गुंतलेली नाही. हे आपलं आत्मपरीक्षण आपण करायचंय. मी माझ्या आजूबाजूच्या याच्यात सापडलोय का कशात? आणि सापडलो असेल हे कळालं तर अजून उत्तम. तर तो काही डॉक्टर काय म्हणतात, सगळी चेकिंग केली पण याच्यात काही दिसतच नाही, म्हणजे याचं निदान झालेलं. निदान होऊ द्या ना, लगेच औषधाचा डोस चालू करू. तसं हे पण कळालं पाहिजे का आपण कशात गुंतलेलो तर नाही ना. आणि जे आपल्या चिंतनशीलतेत स्थिर आहे बुद्धी, तुझ्या डोक्यात काहीच नाही, अशी बुद्धीच या महान ब्रह्माचे ज्ञान करून घेण्यास समक्ष असते. आता कोण आहे? अगदी जवळ कोण गेले म्हणून बुद्धीला पत्नी म्हटलेले. ती पतीला जेवढं जाणते तेवढं दुसरं कोणी जाणू शकत नाही. पण तरी ती यथार्थ जाणू शकत नाही, ती पूर्ण अनन्य होणार. ती बुद्धी मिळे आत्म्या कांती जेवी. हा, आता फक्त आपल्याला पाहिजे ती बुद्धी मिळे आत्म्या प्रिया कांती जैसी. ती बुद्धी. आणि त्या बुद्धीला म्हटलेलं आहे साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्या बुद्धीला आनंद झाला. बापरे, असं आहे स्वरूप. बापरे. आणि जी आपल्या चिंतनशीलते स्थिर आहे अशी बुद्धीच या महान ब्रह्माचे ज्ञान करून घेण्यास समक्ष असते. ती बुद्धी चोख. ऐशी बुद्धी चोख की जे आत्म्या जीव बुद्धी जी लागली होती क्षय व्याधी, ती जयाचे सान्निध्य निर्जा करजे. म्हणून ज्ञान जे तुके दावे, जे तुले दावे ते तुले वस्तूच्या आगे आगवे, ते देखे ऐशी बुद्धी व्हावी चोख. सगळं जगत ब्रह्म आहे असं दिसेल ती बुद्धी चोख असली पाहिजे. माते न जाणता ते कर्माचे डोळे, त्या कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावी. माते नेनोनी भजन वायाच्या, त्याच्यापुढे ते कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष दोष रहित. बघा किती आपल्याला कामं आहेत आणि आपण लागलो थातूरमध्ये. एवढ्यातच खुश झालो आपण. आपल्याला बुद्धी चोख करायची. शुद्ध चोखाळले स्फटिक जे बहु गांधले होते जे महामळे मन होते जे गांधले. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. बघा, मन शुद्ध बुद्धी शुद्ध ते जाणू शकतात. बाकीच्यांनी आपण म्हणायचं आणि बाबांनी सांगायचं आपलं काम झालंय, आपलं काम झाले. आणि आपण तेवढं खुश होऊन घरी जायचं. काय आपलं काम झालंय, जेवून झोपायचं, काम झालेले, आजचा दिवस भरलेला आहे. म्हणून सत्यतत्वाची प्रतीती करून घेण्याकरता एकच बुद्धी पाय. म्हणून अर्जुना जे बुद्धी योगा योजिले तेच इथं पारंगत झाले. बाबा काय म्हणले? युथ ब्रेन, डोकी गाण आहेत, डोकी गाण ठेवलीत. हो, गाण ठेवलेली आहेत. कुठं? कोणी बायको, कोणी नवऱ्याकडं, कोणी पोरांकडं, कोणी जनावरांकडं. बुद्धी काय ठेवलेली आहे? गाण. तिला सोडवायचंय. काय प्रमाणे ती सोडवायची बुद्धी जी अटकलेली आहे. म्हणून सत्यतत्वाची प्रतीती करून घेण्याकरता एकच पद्धती आहे. कामना प्रेरित विक्षेप नाहीसे करून आणि वासना आवरणामुळे निर्माण झालेल्या सत्यस्वरूप विषयिक अज्ञानाला घालवून दृष्टी सूक्ष्म करा. किती सूक्ष्म करा. आपली दृष्टी आधीच एवढी, पण ते होकायंत्रातून केव्हा ते पाहतात ते दुर्बिणीतून, तशी सूक्ष्म करा. बुद्धी आहे, त्या बुद्धीला काय करा? अजून सूक्ष्म केल्या तर लांबचं स्पष्ट दिसतंय. ती बुद्धी तेवढी एकदम बारीक केली तर लांबचं. म्हणून त्याच्यासाठी परत काय? ध्यान. तिसरं चरण आहे. तुका म्हणे
तिसरं ती बुद्धी सुई मन ध्यान साधनेत एकाग्र करा. विठ्ठल विठ्ठल करायचंय. आठवतंय? सकाळांच्या पाय माझ्या दंडवतचं खालचं चरण. आपुलाले चित्त शुद्ध करा. तरच ते आठवल. आपुलाले चित्त शुद्ध करा. एकाग्र करून या. बरोबर बरोबर. म्हणजे करायचं असेल तर खरं इतकं दे हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आपली लायकी नसली तरी जर तेवढा भाव असेल तर करेल. हरिओमच्या आई आहेत ना गावाला गोदड्या शिवायचं काम करत. ते म्हणले संपत मला दिसत नाही पण मी ते सुईत धागा होते. पांडुरंगा ववरे पांडुरंगा ववरे पांडुरंगा इकडून बरोबर धागा होऊन देतो. आपली लायकी नसली तरी देईल. फक्त हित ते करावे देवाचे चिंतन. मग मन एकाग्र होईल. करून या मन एकविध. आणि हे करायचं असेल तर आपल्याला नाही गरज. गरज कोणला आहे? सकळांच्या पाया माझे दंडवत. कोणाला गरज आहे? महाराजांना, तुकाराम महाराजांना. आपुलाले चित्त शुद्ध करा. आम्ही तुमच्या पाया पडून सांगतो असं करा असं करा. म्हणून सूक्ष्म बुद्धी करा. दृष्टी सूक्ष्म करा. बाबांचं एक वाक्य आहे, जर तुम्हाला जग जर कावीळ झाले असेल तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या दृष्टीत बदल करायचा आहे. सृष्टीत कल्पांती बदल होणार नाही. करायचा असेल तर बदल आपल्या दृष्टीत बदल करायचा आहे. श्लोक क्रमांक 362 वाचतोय. जसे सोने अग्नीत तापवल्यानंतर त्यातील अशुद्ध द्रव्य टाकून दिल्यावर आपले स्वतेज प्राप्त करून घेते, तथा तसेच मनातून ध्यान साधनेने सत्व रज तम गुणांचा त्याग करून ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेतो. तमोगुणी माणसाला देव कळू शकत नाही. रजोगुणी माणसाला देव कळू शकत नाही. आणि सत्वगुणी माणसाला देव कळू शकतो नाही. म्हणून गुणातीत व्हायचंय. सत्वगुणी जरी असले तरी त्यांना कळत नाही. मग हे जगामध्ये एवढे सगळे आहेत ना, हे रांगा लागलेल्या, एवढे भाविक तेवढे भाविक, हे कशातले आहेत? सत्वातले आहेत. त्या सत्वामध्ये एक सत्व वेगळं आहे अजून. का म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य किंवा सत्व शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. चौथा गुण चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. चौथा म्हणजे गुणातीत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आणि आपण कसे आहेत? गुणात आहोत. आणि ती गुणातीत आहे. म्हणून स्पेशल एक अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये कितवा अध्याय? काय नाव? गुणातीत. गुणत्रय योग. गुणातीत पण आहे का? गुणत्रय योग. दोन नाव आहेत. बापरे. आता आपल्याला काय व्हायला पाहिजे? गुणाच्या पलीकडे गेलेली व्यक्ती दत्त आहे. गुणाच्या पलीकडे गेलेली व्यक्ती कोण आहे? दत्त आहे. काय करायचं? सोनं तापून तापून चिंतन करून ध्यान साधना करून करून काय रजगुण घालवायचा आहे, तमोगुण घालवायचा आहे आणि सत्वगुण सुद्धा घालवायचा आहे. मग त्या सोन्याची तेज क्वालिटी वाढणार, त्याची किंमत वाढणार. मनातून ध्यान साधनेतून आपले स्वतेज प्राप्त करून घेते. तथा तसेच मनातून ध्यान साधनेने सत्व रज तम गुणांचा त्याग करून ते ब्रह्मस्वरूप प्राप्त करून घेतो. जोपर्यंत सत्व आहे तोपर्यंत नाही, तरी नाही. हे सगळे आहेत मंदिरं सांभाळायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, एवढे सगळे आहेत ना, ते गुंतलेलेच आहेत.
पण ते जरा चांगल्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि आपण सामान्य ठिकाणी गुंतलेलो आहोत. केवढा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. ध्यान साधनेने करावायचे मनाचे शुद्धीकरण हे सुवर्ण शुद्ध करण्याच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे. सोने गाळण्याच्या पद्धतीमध्ये खाणीतून निघाल्या अशुद्ध धातूची भुकटी करून ती चाळली जाते. सोनं आणि माती ते सगळे एकत्रच आहे, ते काढायचं त्या खाणीतून. अशा तऱ्हेने गोळा केलेल्या सोन्यात अनेक हिणकस धातूची अशुद्ध द्रव्य असतात. शिवाजी महाराजांनी सैन्य जमवलं आणि लहानपणी आणि हंडी इतकी उंच बांधली, ते मास्टरच होते, पण ते चढण्याचा प्रयत्न करायचे तर शेवटपर्यंत जायचे नाही. सगळे काय म्हणतात, राजे खाली करायला पाहिजे, खाली करायला पाहिजे. एवढं कसं शक्य आहे, एवढं कसं शक्य आहे? आणि माडीवरून बघतायत, कोण माडीवरून? जिजाऊ साहेब. ते खालीच करायला पाहिजे. आणि सरदार सगळे त्यांचे म्हणजे सवंगडी भारी आहेत. तर आऊसाहेब काय म्हणले, तुझे मित्र सगळे चांगले आहेत, पण त्यांची अजून काय वाढवायला पाहिजे? उंची वाढवायला पाहिजे, त्यांची क्वालिटी वाढवायला पाहिजे. तुझ्यामध्ये जी ध्येय धोरणं आहेत ती त्यांच्यामध्ये तुला ती जाज्वल्यता भरायला पाहिजे. तर हे नाही खाली उतरायचं, यांना वर घेऊन जायचंय. अशा तऱ्हेने गोळा केलेल्या सोन्यात अनेक हिणकस धातूची अशुद्ध द्रव्य असतात. ते मिश्रण नंतर तापवले जाते आणि धातू रस करून गाळले जाते. त्या वितळलेल्या तप्त धातू मिश्रणात निरनिराळ्या धातूंचे निरनिराळे थर बनतात. हे पण पाहिजे ना माहिती आपल्याला, प्रवचन कीर्तन करणाराला. जनरल नॉलेज सुद्धा माहिती पाहिजे, कारण जनरलमधूनच सूक्ष्मापर्यंत जाता येईल. तो दृष्टांतच त्या सिद्धांतापर्यंत पोहोचू शकतो. आपला भूगोल माहिती पाहिजे आपल्याला, आपला इतिहास माहिती पाहिजे. फक्त आपल्याला गणित माहीत असून उपयोगाचं नाही. किती लागेल गॅस, किती लागेल पेट्रोल, ड्रायव्हरला किती द्यायला लागेल आणि शिल्लक किती उरतील, हे गणित असून उपयोगाचं नाही. आपल्याला भूगोल माहिती पाहिजे. तुम्हाला कळालं नाही का असला? गणित कळून उपयोग नाही, भूगोल आणि इतिहास माहिती पाहिजे आपल्याला. ज्या देशात राहतो त्या देशातलं राजकारण पण आपल्याला माहिती पाहिजे. आमच्या गावचा एक जोडीदार आता भेटला, म्हणलं गावाला सगळ्या त्या बायांना तर इकीला काही कळायचं नाही, कोणला मतदान द्यायचं हे इकीला कळणार नाही. आणि नवरे नुसते टोंगाळच्या टोंगाळ हॉटेलमध्ये जाऊन भेळ खाऊन येतील आणि चहा पिऊन येतील आणि नसलेल्या गप्पा मारतील. आपल्याप्रमाणे आपली पत्नी हुशार झाली पाहिजे. नुसती चपात्या लाटायसाठी नाही आणली तिला, आपल्यासारखीच झाली पाहिजे. शंकराने पार्वतीला कसं केलं, विष्णू भगवंतांनी पार्वतीला कसं केलं? आपल्यासारखे ऋषीमुनींच्या पत्न्या तेवढ्याच हुशार होत्या, आपल्या नानांच्या सारख्या, ठीक आहे नाही? मग आपल्या दुसऱ्याच हुशार आहेत. शिंदे कुठं आलं होतं? हां, आपल्याला हे जनरल पण माहिती पाहिजे, सगळं जनरल नॉलेज माहिती पाहिजे. का? आपणही निशंक होऊ शकतो आणि इतरांनाही निशंक करू शकतो. श्रोत्रिय म्हणजे फक्त शास्त्राचाच नाही, पुस्तकातलाच फक्त किडा नाही पाहिजे माणूस, जनरल पण त्याला माहीत पाहिजे. तो कीट निरनिराळ्या धातूचे निरनिराळे थर बनतात, मग त्याच्यातून प्युअर बाजूला पडतं आणि थोडं थोडं बाजूला पडतं. सर्व सोने एकत्र होते, कीट बाजूला केला जातो आणि सोनं बाजूला आणि कीट. शुद्ध सोन्यास पिवळ्या धमक रंगाचा गुण प्राप्त होतो. अशा तऱ्हेने सोने गाळून ते शुद्ध केले जाते. तशीच प्रक्रिया अंतकरण शुद्धीस लागू पडते. आपली मते, आपल्या डोक्यातला गोविंदा बाजूला ठेवायचा. आपली मते आता आपण एखाद्या शाळेत गेलो ना शिकायला, तर आपलंच मत नाही चालवायचं, तो सांगतो ते करायचं. आपलं मत नाही, गायकाने वादकाने कोणीच आपलं मत लावायचं नाही. आपल्या मताने आपण फरफट होईल आपली, कारण मतांचा गलबला. पुढे काय?
कोणी न माने कोणाला, तो शहाणा आणि तो शहाणा. मग जास्त शहाणे असले का निघायचं आपलं, आपल्या कामाला लागायचं. आपली शहाणपणा जिथं चालतो ना तिथं खर्च करायचा. मग असं पारमार्थिक माणसाला असंच राहावं लागेल. आपली मते आता सत्व रज तम तज आले. तम गुणांच्या किटांनी अशुद्ध बनलेले असतात. असे मन जेव्हा ध्यान अग्नीच्या उष्णतेत तापून निघते तेव्हा मनातील कीट गळून पडते आणि शुद्ध सत्व गुणयुक्त मन बाहेर पडते. सत्व गुण हा शुद्ध स्वरूपात राहू शकत नाही, म्हणून अनंत तत्वाशी मिसळण्याकरता त्याचे उदात्तीकरण होते. 33 नंबर अध्याय 4. भूक जे धावता कर्माची ज्ञान लाणी नैष्कर्मे बोधाची खाणी. भुकेली या धनी साधनाची. आता कोणाला भूक लागलेली आहे? कोणत्या गुणाला भूक लागलेली आहे? सत्व गुणाला जर भूक लागली ते ज्ञानाशिवाय शांतच होऊ शकत नाही. त्याचं नाव तीव्र मुमुक्षुत्व आहे. अशी भूक लागली. तुका म्हणे मज लागलीसी भूक, मला देव कधी भेटेल, मला देव कधी भेटेल. अशी सत्वगुणाला भूक लागली पाहिजे. माझं झालं आश्रमाचं काम, आता माझं गाडीचं काम झाले, आता सगळं झालं आणि मला कीर्तन प्रवचन येतं, तेवढ्यावर नाही, मला ईश्वरत्वच प्राप्त झालं पाहिजे. अशी भूक लागली पाहिजे सत्वगुणाला. आणि त्या सत्वगुणाची शांती करण्याचं सामर्थ्य फक्त ज्ञानामध्ये. ते ज्ञान हृदयस्थी प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ते सत्वगुणाचं भुकेलेलं जो गुण आहे तो कशानेच तृप्त होऊ शकत नाही. फक्त ज्ञानाने, म्हणजे आत्मज्ञानाने, परमात्म दर्शनानेच तो तृप्त होऊ शकतो. ती भूमिका होती तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई. मालकाला घेऊन, गाईला घेऊन आपण जाऊ का लग्नाला? सगळ्यांना घेऊन यांना. ती गाई किती पवित्र असेल. नवरा बायको आले, गाईला घेऊन आले. आता आपण नवरा बायको आलो तर पोरांना घरी ठेवून येऊ, त्यांचं काय काम आहे? एवढं झालं बाय, सगळं लटांबळ घेऊन गेले बाय. भूक लागली पाहिजे माणसाला, थांबवू शकत नाही. असे जेव्हा मन ध्यानाग्नीच्या उष्णतेत तापून निघते तेव्हा मनातील कीट गळून पडते आणि शुद्ध सत्वगुण मन बाहेर पडते. सत्वगुण हा शुद्ध स्वरूपात राहू शकत नाही, म्हणून अनंत तत्वाशी मिळण्याकरता त्याचे उदात्तीकरण होते. जेव्हा सत्व रज तम गुण मनापासून दूर केले जातात तेव्हाच ते मन सत्य स्वरूपात विलीन होते. सत्वगुण पण काय कामाचा नाही, भाव पण काही कामाचा नाही. भावाला एक काही ठिकाणापर्यंत डिमांड आहे, नंतर ज्ञानच झालं पाहिजे. महान अनंत तत्वाची एक जिन्सी चैतन्यत्वाची एकम अद्वितीय म्हणून अंतर्बाह्य अनुभूती येते. आत हरी बाहेर हरी, त्याला त्याची अनुभूती येणार, त्याला दुसरं काही दिसणार नाही असं त्यांना म्हणायचं. मग त्याला कशाची प्राप्ती होणार? फक्त ईश्वराचीच प्राप्ती होणार. त्याला तो स्वतःच ईश्वर स्वरूप होणार असं पुढे सांगतील. आता श्लोक क्रमांक 363 वाचतोय. अशा तऱ्हेने सातत्यपूर्वक केलेल्या अभ्यासाने पक्क झालेले मन फैट. काही पोरं बघा परीक्षेच्या काळात बी खेळतात. अभ्यास झाला त्यांचा, तसा झाला पाहिजे. तसा अभ्यास तुकोबाराय म्हणतात झाला आपला पूर्ण. आता दिवस चारी काम झाल्यावर माणसाने बिंदास हो का? कामाच्या अगोदर हातातून सुटलेला साप तो परत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत तो झोप नाही घेणार. कारण त्यांना माहिती आहे तो साप काय करतो? डाव धरतो. त्याला संपवल्याशिवाय त्याला झोप नाही. ज्याचा हाड वैर आहे ना कोणाशी, तो कधीच शांत बिंदास झोपू शकत नाही. होशियार. अशा तऱ्हेने सातत्यपूर्वक केलेल्या अभ्यासाने पक्क झालेले मन जेव्हा परब्रह्मात विलीन होते तेव्हा ती समाधी अवस्था सविकल्प अवस्थेतून अद्वै ब्रह्मानंद रसाच्या
अनुभूतीकडे घेऊन जाणाऱ्या निर्विकल्प अवस्थेत जाते. मला ते पाहिजे, मला ईश्वर पाहिजे, ईश्वर पाहिजे, संकल्प अवस्थेतून विकल्प अवस्थेतून नंतर अद्वय आनंद रसाच्या, अद्वय म्हणजे सगळं इथून तिथून ब्रह्म आनंद रसाच्या अनुभूतीकडे घेऊन जाणाऱ्या निर्विकल्प अवस्थेत जाते. तिकडे त्या निर्विकल्प अवस्थेत गेली का ती निर्विकल्प अवस्था त्या अनुभूतीमध्ये आपल्याला घेऊन जाते, त्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाते. जेव्हा निरंतर अभ्यासाने सत्व रज आणि तमोगुण दूर होतात तेव्हा मन, कधी ते दूर होतील? निरंतर अभ्यासाने होतील, दर सोडणे नाही होणार. जेव्हा निरंतर अभ्यासाने सत्व रज तमोगुण दूर होतात तेव्हा मन शुद्धतेच्या दृष्टीने पक्क होते. डॉक्टर कधी होतो? डॉक्टर निरंतर रोज हजर पाहिजे क्लासला, परत गृहपाठ दिलेले ओके करून आणले पाहिजे, तर तो साहेब होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो. शाळेतच 50% ॲब्सेंट आहे त्याची, त्याला काय वर्गपाठ कळणार आहे? गृहपाठ तर त्याचे नेहमीच अपूर्ण आहेत, तो कसा काय तिथपर्यंत पोहोचू शकतो? तो साहेब होऊ शकत नाही, तो डॉक्टर होऊ शकत नाही. तसं इथं सुद्धा सतत पाहिजे त्याला. असे मन, जेव्हा मन शुद्धतेच्या दृष्टीने परिपक्व होते, असे मन जेव्हा ब्रह्मात विलीन होते, म्हणजेच जेव्हा ते त्याच्यापासून अलग नसते. बघा काय वाक्य, असे मन बघा जेव्हा निरंतर अभ्यासाने सत्व रज आणि तमोगुण दूर होतात तेव्हा मन शुद्धतेच्या दृष्टीने परिपक्व होते. असे मन जेव्हा ब्रह्मात विलीन होते, म्हणजेच जेव्हा ते त्याच्यापासून अलग नसते तेव्हा त्यास निर्विकल्प समाधीची अवस्था प्राप्त होते. काहीच नाही डोक्यात. ब्रह्मप्राप्ती झाल्यावर कशाची काळजी? कशाची काळजी राहणार? त्याचं नाव आहे सर्व सत्ता आली आता. आता काय काळजी करायची राहिलेली? अवघी चिंता वारली. परिपक्व मनाने जेव्हा प्रदीर्घ काळ ध्यान केले जाते, बघा आता हे निर्विकल्प समाधीच्या अवस्थेत गेलेलं आहे. मन आणि ब्रह्म स्वरूप झालेले, पण तरी सुद्धा त्याचा अभ्यास चालूच आहे. बघा बाबांचा काय पळापळी, जेवढे बाबा आपल्या मालिकेतले पळापळी कशासाठी त्यांची चालूच आहे. झालंय असं म्हणून थांबून उपयोगाचं नाही. परिपक्व मनाने जेव्हा प्रदीर्घ काळ ध्यान केले जाते तेव्हा ते ब्रह्मात पूर्ण विलीन होण्याकरता यथा योग्य होते. आता ते मन निर्विकल्प समाधीत आलेले, ते त्या स्थितीत आलेले, ते स्वरूप झालेले आहे, पण तरी सुद्धा यथा योग्य होते. पूर्णपणे त्याचा काहीच अंश शिल्लक राहत नाही. ध्यान जेव्हा अधिक अधिक सखोल होते तेव्हा मन आपल्या अपप्रवृत्ती टाकून देते. जसजसं आपण त्याच्यात घडवून जाऊ. तुम्ही बघा बरं, एखाद्या दिवशी तुम्ही कामात बिझी असू द्या, पूर्ण काहीच आठवणार नाही तुम्हाला. दुसरं जी अपप्रवृत्ती आठवणारच नाही. पूर्णपणे तुम्ही त्या कामाशी संलग्न असणार ना. आपण आता आपल्याला जी बाबांनी युक्ती दिली, आपण एखाद्या कामात व्यस्त असू द्या, त्यावेळेला आपण पूर्ण साधनेवर आहेत. पोरं शाळेत जातील आणि शाळेतून येताना फ्रेश दिसतील. कामावर जाणारा माणूस पूर्ण बिजी असू द्या, फ्रेश दिसणार तो. आणि जो कामावर नाही तो आळशी गंगाराम सारखा आळ्या पिळ्या देत राहील, तो नाही. तो पूर्ण जेव्हा तुम्ही त्या कोणत्याही कामाशी जेव्हा तुम्ही समरस होता ना, त्यावेळेला तुम्ही राहत नाही, ते कर्म आणि तुम्ही एकजीव होऊन जाता. परिपक्व मनाने प्रदीर्घ काळ ध्यान केले जाते तेव्हा ते ब्रह्मात पूर्ण विलीन होण्याकरता यथायोग्य होते. ध्यान जेव्हा अधिक सखोल होते तेव्हा मन आपल्या अपप्रवृत्ती टाकून देते आणि त्याचे सर्व गोंधळ आणि आशंका नाहीशा होतात. काही शंका राहत नाही मनात. कधीच गोंधळ नाही आला पाहिजे. गोंधळ आला समजायचं अजून लय कसर आहे. शंकाच नाही, संपलं. जेव्हा बुद्धी एकही विक्षेप शिल्लक ना बुद्धीत पाहिजे होते, जेव्हा बुद्धीत एकही विक्षेप शिल्लक न राहता शांत होते तेव्हा ती स्वतःच कोणताही विशेष प्रयत्न न करता
समाधीच्या अवस्थेत प्राप्त होते. त्या स्पॉटला गेल्यानंतर मग काही विशेष प्रवास करून जायचं नाही, ॲटोमॅटिक तिथं जाईल. पण तिथे गेल्यावर ॲटोमॅटिक जाईल, त्याच्या अगोदर मात्र पळापळी करावं लागणार. त्याच्या अगोदर पळापळी करावं लागणार. त्या स्पॉटला गेल्यानंतर आपोआप त्याच्यामध्ये जाणार. जेव्हा मनाचे मन संपुष्टात येते तेव्हा त्या ठिकाणी करावायचे असे काहीच राहत नाही. एक नंबर. कारण त्या स्थितीत असताना करताच नाहीसा होत असतो. का काहीच राहत नाही? जेव्हा मनाचे मन पण संपुष्टात येते तेव्हा त्या ठिकाणी काहीच करायचे राहत नाही. कारण मनाचे मन पण संपुष्टात आल्यावर करता भाव संपला. कीर्तन करणाऱ्या माणसाला माहिती आहे ना आपण कीर्तन करतोय. गाणाराला मानते ना का मी गातोय म्हणून. हा एवढा मोठा आश्रम बांधलाय माहिती आहे ना. हे एवढं टोलेजंग 25 लाखाचं घर कोणी बांधलं माहिती आहे ना. अजून सगळं जाग्यावर आहे, अजून सगळं गाभाळ जाग्यावर आहे. त्याला नाही, पूर्णपणे काहीच नाही, काहीच नाही म्हणे केले. हा नाही अथिली पण नाही, तो काहीच केलेलं कर्तृत्व घेत नाही स्वतःकडे. शांत चित्त झालेले मन समाधी अवस्थेत प्रवेश करते. ध्यानाने जेव्हा रज आणि तम गुण दूर होतात तेव्हा मन शांत चित्त होते. त्यानंतर अद्वैत ब्रह्माची अनुभूती येते. तो काहीच केले नेगे म्हणे, प्रकृतीची केले नेगे. बघा, तो मनाशी चाड न सांगे आणि आपण मनाशी चाड सांगे. प्रकृतीची केले घे. आपण नदीवर डायरेक्ट. मग आपल्याला दुसरा पर्यायच नाही. आपण तिकडे. शांत चित्त झालेले मन समाधी अवस्थेत प्रवेश करते. ध्यानाने जेव्हा रज आणि तम दूर होतात तेव्हा मन शांत चित्त होते. त्यानंतर अद्वै ब्रह्माची अनुभूती येते. अद्वय म्हणजे काय? जगामध्ये एक सत्ता फक्त, आणि ती सत्ता मी आहे, अशी अद्वैत. काय अभंग आहे अद्वैत म्हणजे पप्पा कधी तरी म्हणायचे. ती अद्वयाची अनुभूती असते कारण सर्व ठिकाणी सर्व काळी त्याच्यात, बघा त्याच्याहून अन्य काही नसतेच. बघा पुढेच लगेच उत्तर आहे. अद्वय म्हणजे काय? त्याच्याहून अद्वयाची अनुभूती असते कारण सर्व ठिकाणी सर्व काळी त्याच्यात त्याच्याहून अन्य काहीच नसते. सर्व काळी तोच, काळ सुद्धा तोच. आहे ते अंबर, निशब्द निराळ, अद्वैती केवळ ब्रह्म. जैसे बघा अद्वैत शब्द शोधला. काळ सुद्धा वेगळा नाही. त्या 7 तारखेला त्या महात्म्याची पत्नी माझ्याशी बोलत होती. ती म्हणली दादा तुझं काळाबद्दल काय विचार आहे? काळ सुद्धा कोण आहे? मैं काल बोल रहा हूं, म्हणजे मी काल बोलत होतो. बोलतोय कोण? कोण बोलविते? काळाची काय कल्पना आहे. म्हणून काळ राहत नाही, वस्तुभेद राहत नाही, देशभेद राहत नाही, कारण तो सगळा काय झाला? अद्वय. कोण झाला? तो. आपल्याला काय बघू जमलं तर आहे ना. अद्वयानंद आनंद. बघा अद्वयानंद आनंद, फक्त आनंद. अद्वयाचा परत अजून फोड गेली त्यांनी. फक्त आनंद. मनाचीच अनुपस्थिती असल्याने अद्वय कधी होतो? मनाच्या अनुपस्थितीत. आणि त्याला सोडून कसं काय जमलं आपलं? तू पाहिजे आपल्याबरोबर, जेवायला बसताना पाहिजे, झोपताना. हॉटेलमध्ये गेलो तो विचारायला येतो. तो काय विचारतो? आपल्या मनाचं विचारतो. तुला काय पाहिजे? आपल्याला काय माहीत नसतं. आणि आपण मग ते चेक केलं, आपलं मन म्हणतं हे आहे की नाही. आता कोठे धावे मन? का आता कोठे धावे मन? तुमचे चरण देखले
अजून आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील अजून. हा कोण बोललं म्हणत नाही. स्नेहा रसाळ, कारण का मनाची अनुपस्थिती. आता कोठे धावे मन, त्याचं टंगडं मोडून टाकलं. काय? जेथे मनाचे मन पण गेले, बोलाचे बोल पण गेले. जया माझी सापडे. अजून जे तर प्रवृत्त नाही, अजून त्या 7व्या अध्यायातल्या 13व्या अध्यायातल्या मन पंगूळ झालं. हा करेक्ट. काय? इंद्रियाचे द्वारे आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, ते दैन्यच फेडी मानसाचे. मानसाचे म्हणजे मनाचे. करेक्ट, एकदम छान. आता यांना म्हणलं मी, चला आता तुम्हाला मी म्हणेल, पण कधी तुमचं काहीच नाही, तुम्हाला म्हणलं नमस्कार, तुम्ही समजायचं आपल्याला येडं बनवतायत. हो, शेठ साहेब ही खोटं खोटं म्हणणं आहे. लगेच व्हायचं नाही, झालं तर फसगत. मी पाहतोय यांच्या बॉडीवर साहेब म्हणलं साहेबच होते लगेच माणूस. साहेब बिहेब काय नाही इथं, फक्त एक काय चैतन्य. पण येडं बनून काम करून घ्यायचं असतं, म्हणून बोलायचं असतं, लगेच व्हायचं नसतं. मी साहेब आहे म्हणून. साहेबाला हे माहीत नसतं येडे बनून काम करायचं चाललंय. आनंद मनाची अनुपस्थिती असल्याने तेथे दुःख काहीच नसते. जे इंद्रियाचे द्वारी आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी, लंगडे गेल्यावर कसं पळण. जे दैन्याचं फेडी माणसाचे, मनाचं दैन्य संपलं. काय ओळी आहेत ज्ञानेश्वरीच्या. 13वा अध्याय ना. मनाची अनुपस्थिती असल्याने तेथे दुःख काहीच नसते. आता आपल्याला दुःख काय? मन आहे. बरं, आता हे सगळं आपण ऐकलं ना, तर हे आपण आपल्याला नाही लावायचं. आपण दुसऱ्याला मेजरमेंट घेऊन बघायचं. याचं मन आहे का, याचं मन गेलंय का. काय रे तू तर सांगतो पण तुझंच गेलं नाही. आपुली आपण खरा सोडून. मनाची अनुपस्थिती असल्याने तिथे दुःख काहीच नसते. तोच आनंद रस. मन नसणं आनंद रस. मनुष्य मरतो ना, ते मन गेल्यावर ते ओळखत पण नाही. पहिली वाचा जाते, मग मन जातं, नाही मग प्राण जातो, आणि मग पहिलं वाचा मन मग प्राण. वाचा आहे तोपर्यंत तो सकूला बोलवा, बाप सकूला बोलवा. सकू म्हणली पोरांच्या परीक्षा झाल्या येईल, तोपर्यंत म्हातारं थांबन. म्हाताऱ्याची परीक्षा, तिकडं सकूच्या पोरांची परीक्षा. पण गेली सकू, परीक्षा झाल्यावर म्हातारं बोलायचं बंद झालं. तर मग यांनी निरोप पाठवलं. म्हातारं बोलत नाही पण ओळखीत आहे. आणि सकू जास्तोपर्यंत म्हातारं ओळखायचं बंद झालं. मन गेलं. मन गेलेल्या माणसाला काय नाही. कोण आलं काय, गेलं काय. ठेवली बाबा मी आले. कोण आली? ती म्हातारं मनातल्या मनात कोण आलं म्हणते. कारण त्याचं मन ओळखत नाही. आता मन संपलं. आनंदातील आनंद होय, तोच आनंद रस. आनंदातील आनंद होय. बघा आता दुःख नसते, आनंद रसच. आनंदातील आनंद होय. वस्तुरहित बोध शक्तीचे वर्णन अमन आनंद अनंत. कधी? वस्तुरहित बोध शक्तीचे वर्णन अमन. मन, नमन आणि अमन असं नाव ठेवलं पाहिजे पोरांचे. काय मनन नाही. मनन म्हणलं ते अजून सारखी घासघूस चालूच राहील. नमन नाहीतर अमन ठेवायची का नातांची नाव? मनोज. वा काय मित्र आहे ना तुमचा. पटकन किती सेंदे तुम्हाला नावं विचारायला येऊ ठेवायचे असले पोराच्या. आनंद अमन आनंद अनंत. त्या याखेरीज दुसऱ्या कशानेच होऊ शकत नाही. आनंद ना अनंत कशाने होईल? मनाची अनुपस्थिती.
म्हणून ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा. आमच्या घरचे म्हणतात आमचं चालू आहे, म्हशीचं, बैलाचं, जनावरांचं, सगळ्यांचं चालू आहे. तसंच आपलं चालू आहे ना. जाणीवेवर आहात का आपण? जाणीवेवर. श्लोक क्रमांक 364. ही निर्विकल्प समाधी प्राप्त झाली असता समस्त वासना ग्रंथींचा नाश होतो आणि सर्व कर्माचाही नाश होतो. वासनेचा नाश, कर्माचा नाश. हे नाही, असे झाले म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही प्रसंग स्वस्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यापासून वाचून सहज होऊ लागते. आता हे एवढं वाचून आणि ऐकून नाही होणार, हे का नाही? ही वाचून आणि ऐकून नाही घेणार. त्याला पहिलं सद्गुरू शोधावा लागतील, उपदेश व्हावा लागेल त्यांचा. उपदेश झाल्यानंतर थोडीफार अनुभूती आली पाहिजे आणि त्या अनुभूतीचा धागा दोरा धरून मग पुढं. नुसतं ऐकून आणि वाचून कधी होणार नाही. असे झाले म्हणजे मग आत आणि बाहेर दोन्ही प्रसंगी स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्या वाचून सहजपणे होऊ लागेल. कुठे पाहायला जायचं त्याला? मग कुठे डोंगरात जायचं, कुठं मंदिरात जायचं पाहायला? सगळीकडे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्यासी नाही. समाधी ही काही भूमीला खड्डा पाडून जमिनी खाली जाऊन प्राप्त होत नसते. हे डोक्यात आहे का नाही? खड्डा खणून आतमध्ये जाऊन बसायचं. जेव्हा जेव्हा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मन शांत करण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा तेव्हा आणि तेथे तुम्ही समाधीचा अभ्यास करीत असता. बघा, हे बाबांच्या संगतीत असल्यामुळं काही क्षणाला आपण अनुभव घेतलेले. कशाची आठवण होती ती? यांनी आईला नेलं आळंदीला आणि हे एकदा त्या आश्रमात घुसल्यावर येतानीच गाडीत आईला परत बघितलं. म्हणली तुझ्याबरोबर परत कधी यायचं नाही. का? तुला काही घेणं देणंच नाही. कोण आहे? मागे पाहू शकत नाही. इने सोसे मन झाले हाव बरी परत माघारी येत नाही. आपलं सारखं माघारी येतून जातं, माघारी येतून जातं, परत नाही. मागं काय? तिकडं गेलो ना तिकडंच. घरची गेली काय पलटी झाली, घरची गेली काय पलटी झाली. घरची आहे का नाही याची सुद्धा जाणीव नाही राहिली पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा त्या क्षेत्रात काम करत असणार त्यावेळेला डॉक्टरच्या डोक्यात आलं घरचं मंडळीचं तर ऑपरेशन काय करील? दुसरीच नस कापून टाकीन ना, ठीक आहे नाही? तिकडं आपल्या ज्या कामावर तिथंच आपण आरूढ राहिलो पाहिजे. जेव्हा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मन शांत करण्याचा प्रयत्न करीत असता त्याच्यामुळेच आपण आज इथे सगळे. असे काही वेळ आपलं मन नव्हतं आणि त्याला जो शांतीचा अनुभव आला, तो आत्मानुभूतीचा अनुभव आला आणि त्याच्यासाठी आता आपलं मन काय झालेलं, लाचावलेलं आहे. आणि म्हणून आपली पळापळी. ते मिळालेलं आहे आपल्याला पण तो टिकून नाही राहिला. तो असं येतो जातो येतो जातो असं होतं. मन शांत करण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा तेव्हा तेथे तुम्ही समाधीचा अभ्यास करीत असता. बाह्य आणि अंतर्विक्षेपापासून मनाला अलग करणे एवढं सोपं नाही. तुम्ही जेवढा प्रयत्न करणार ना मनाला विक्षेपापासून बाजूला करण्याचा तेवढे विक्षेप जास्त. आता जास्त विक्षेप आहेत, पहिले होते नाही. कारण का? ही एक अनुग्रहाची स्टेप आहे. अनुग्रहामध्ये विक्षेप नव्हते, काहीच घेणं देणं नाही. चला कीर्तनाला पळा, घरात खडखडाट तरी पळा. आता घरात असलं तरी विचार आहे. कारण त्या स्थितीतून थोडंसं बाजूला झालं म्हणजे जा तुझं उर्वरित काम कर. उर्वरित काम कर म्हणलं सगळं करून येतो मोकळा होऊन परत. त्यावेळेला तो अनुभव आलेला आहे आपल्याला. आणि त्यालाच ब्रह्माच्या अंतर्बाह्य विक्षेपापासून मनाला अलग करणे आणि त्याला ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती घेण्यास सांगणे. थांबलो, विश्रांती पावलो. बघा 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 बघा, पूर्ण नाही झालो पण सांभाळा तरी. म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या वेळेला ते म्हणतात गुरुजी प्रश्न पाहून फार
थकलो बुवा आता. आता विश्रांतीची यायला लागली. तुम्ही सांभाळा आणि मला उत्तर सांगा. होते असे गुरुजी आमच्या गावामध्ये, असे गुरुजी होते. त्यांना माहिती आहे 7वीचे वर्ग होते 7वीपर्यंत. मग त्यांना शेवट सगळे वर्गांमध्ये नापास पास व्हायचे, पण 7वीच्या वर्गात कधीच नापास नाही. 35 मार्काची 5-5 मार्काची गणित 5 पाट्यांवर गुरुजी सोडून द्यायचे आणि फिरवा म्हणायचे तुमच्यात. उत्तरं दिली का नाही गुरुजींनी? सांभाळा उत्तरे. म्हणजे आता मी आलेलो आहे बाबा. आता मी तुम्हाला माहिती आहे का, काहींना सांगा बरं, ज्यांचे वय झाले त्यांना चढायला सोपं वाटतं का उतरायला सोपं वाटतंय? कोणाचं वय झालेलं दिसतच नाही. तुम्ही आपण तो गिरनारचा पर्वत चढून जातो तेव्हा सोपं वाटलं होतं का उतरताना सोपं वाटलं होतं? चढताना सोपं आहे, हे इथपर्यंत पोहोचणं सोपं आहे, पण इथून परत उतरताना अवघड आहे ना. काय झालं, पडले होते का? हे पडले होते दोघं जण. काय रोपवेने खाली येतात, कारण त्याचं ते बॅलन्स धरीत नाही, टांगा लट 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 सगळी स्पंदनं चालू होतात. म्हणून सांभाळा उत्तरे. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो बाबा, पण आम्हाला शेवटपर्यंत. आता आम्ही चढलो गेलो वर गेलो, कसे पडलो होतो आपण पाठ टाकून एकदम, काय हात राहिला नाही तरी पण वर गेलोय, पण आता खाली परत आलो. हां वर गेलो, तेवढं वर गेलो म्हणून. आणि आता परत खाली येताना निश्चिंतीने धावलो नाही, आता परत खाली यायचंय. भागल्या मज. अरे त्याचा जीव त्याला मानते, कशाला उचलून आणील खाली आपल्याला? संत आणतील, त्यांचा जीव यांना झालाय भारी. करेक्ट. हा दृढ निश्चय पाहिजे. मी थकलो वागलं तरी ते मला मध्ये सोडणार नाहीत. आपली आई आपल्याला सोडेल मध्ये? वाघ आला आणि आईनं आपण असलो तर आई काय म्हणाल? कवळं कवळं घेऊन जा. त्या ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांती घ्यावयास सांगणे ही समाधी होय. बघा अशी समाधी सांगणे. मन शांत आलं का समाधी अवस्थेत. जेव्हा समाधीचा अभ्यास होत असतो तेव्हा वासना निर्मित सर्व बंध नाहीसे होतात. जेव्हा आपण त्या भूमिकेत असतो तेव्हा नाही. त्याच्यापासून परत बाजूला आलो, मनाच्या आरी गेलो, लगेच सगळे कार्यक्रम उभे करून ठेवले. असो आपण थांबूया इथपर्यंत. 364ला मध्येच थांबतं, म्हणजे 363 पर्यंत. ग्रंथराज विवेक चुडामणी झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोल सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे बाहेरने तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायला नाही. जे प्रांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व सुधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो त्याला होता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन. मार्तंड जेता बहीण हे सर्वाई सदा सज्जन सोये होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होमी तिन्ही लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी हे तमणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.